नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढतो आहे. हा वावर कमी करण्यासाठी वन विभागाने आणि वन्यजीव विभागाने उपाययोजना कराव्यात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरून न जाता नागरिकांनी तात्काळ वन आणि वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर यावर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवन संरक्षक अमोल सातपुते, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे आदी उपस्थित होते. वन विभागाने बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री देसाई यांनी म्हटले. ज्या गावांमध्ये बिबटे आढळले आहेत त्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, वन विभाग कर्मचारी यांनी मार्गदर्शक उपाययोजनांची जनजागृती करावी आणि प्रशासन करत असलेल्या सूचनांची माहिती द्यावी. चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जवळील गावांमध्ये बिबटे पकडण्यासाठी जास्तीचे पिंजरे लावावेत आणि त्या ठिकाणी प्राधान्याने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावे. बिबट्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाचा चर खांदण्याचा जुना कार्यक्रम होता. त्या पद्धतीने बिबट्यांचा वावर असणाऱ्या गावांच्या कडेला चर खांदण्यात यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलार्म सिस्टीम बसवण्यासाठी ड्रोन आणि पिंजरे घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री देसाई यांनी दिली आहे. बैठकीच्या प्रारंभी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री श्री देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.